की आईला ह्या ग्रॅज्युएशन केला तर काय कामाचं नाही, ही घरची बाण काड्या पाठवतात शेतातलं सगळं. हा बोल रे. अरे यमकी कॅटरसचा जॉब आलाय. तीन टाइम दाबून जेवण आहे आणि उरला तर घरी पण न्याय वाटता आणि 500 रुपये रोज आहे. जाऊया काय बोल? हा म्हणजे तुम्ही इथं कॅटरसचा जॉब करणार वाटतो काय? इथं ग्रॅज्युएशन काय झक माराय केला काय? कोण ठेव? काय इज्जत आहे की नाही माझी? अरे यमकी एक मेस्त्री कामाला आहे. चिरं वगैरे तासायचं आहेत आणि 500 रुपये रोज आहे. जाऊया काय? म्हणजे आता ग्रॅज्युएशन करून मी चिरत असू काय? अरे मग गंडेरीवर चल, 700 रुपये मजुरी आहे. आता जातच काय इथनं? याला काय व्हॅल्यूच नाही माझी. हट, चल. अरे बाबा 8,000 जमणार नाही रे. हे मेलं 12वी शिकलेलं 15 आणि 20,000 घेतात होत. मी 15वी शिकून हे 8,000 घेऊ. काहीतरी इज्जत ठेव. काय रे? अरे आमचा ना घरातला बोर्ड बघ बंद झालाय सकाळपासून, त्याला पंख पण बंद आहेत. अरे तू ग्रॅज्युएशन केलंस ना, जरा बघ जरा बघ. अरे बाबा ग्रॅज्युएशन मध्ये हायता काय शिकवित नाही. मी प्लेन ग्रॅज्युएशन केला. ITI वाल्याशी बोलव. काय घेऊ विक्रीसाठी नको का? तो भडवो कोणतो मग भेटायला पाहिजे होतो. मग सांगित होतो की ग्रॅज्युएशन कर, लय स्कोप आहे, लय स्कोप आहे. आता मी ग्रॅज्युएट झालो आणि नोकऱ्यात मिळायच्या थांबल्यात सगळे. हे, अरे यमकी आता BSc केलंस, MSc पण करून टाक, लय स्कोप आहे. गपरे डोका खाऊ नको उगाच. इथं ग्रॅज्युएशन करून काही नोकऱ्या नाही होत. ती 12 म्हणून मुंबईत जातो ना, काहीतरी काम तरी केलं असतं, आता पैसे तरी साठवलं असतं.